आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार गुरुजी. बसा. संचिता, जरा पाणी आणतेस का गुरुजींसाठी? मी काय नोकर आहे का या घरची? हे आण ते आण, पाणी आण. संचिता, आणतेस ना पाणी? हो आणते. काय गुरुजी, उद्या आता गणपती बसणार आहेत, तेव्हा त्यांच्या तयारीत कुठे काही कमतरता राहायला नको. काही गोष्टी समजा आणायच्या असतील तर मला आधी सांगा, मी ते मागवून घेईन. हा, तुम्ही लिस्ट सांगताय काय ते? शालिनी, लिहून घेताय जरा? हो हो. गुरुजी, दूध घेणार का तुम्ही? नाही नको, पाणी बस झालं. काय मला निघायचं, आणखी दुसऱ्या ठिकाणी जायचंय. हो का? बरं बरं, यादी सांगताय? गणपतीला प्रिय जास्वंद असतं. जास्वंदाची फुलं, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, पंचामृत, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि गणपतीचे आवडते मोदक. बर. सरपोतदार साहेब, आता तुमच्या घरी 2 नवीन सुना आहेत, तर दोन्ही सुनांच्या हस्ते होऊ दे गणपतीची सेवा. काहीच हरकत नाहीये. फक्त तुमच्या सुनबाईला सांगा, गणपतीला 101 मोदकाचा नैवेद्य ठेवा. म्हणजे गणपतीला 101 मोदकाचा नैवेद्य दाखवला की गणपती प्रसन्न होईल आणि तुमच्या घराला भरभरून आशीर्वाद देईल. चांगली कल्पना आहे. संचिता, ऐकलंस ना गुरुजी काय म्हणाले ते? 101 मोदक करायचे उद्या. करशील ना? बरोबर ना गुरुजी? हो बरोबर. चला येऊ मग, दुसऱ्या ठिकाणी जायचंय. या, मी तुम्हाला सोडतो. संचिता, काय झालं? काय नाटक आहे ती सगळी? काय आहे? तुम्ही कोण समजता? कोण हो मला? कोण आहे मी? मी या घरची मोलकर इन्कम कुकम हरकामी आहे का? ती स्वानंदी तिच्या महालात मस्त मजा मारते, आराम करते आणि मी इथे राब राब राबते. तुम्ही हसू नका. हा संचिता प्लीज, काही दिवसांचा प्रश्न आहे. एकदा बाप्पा गेले की मग आहेच ती स्वानंदी आणि आपण. हे बघ, सणाच्या दिवसात काही तमाशे करू नकोस. तू काहीतरी करणार, हेट छिडणार आणि मग देवाच्या समोर तमाशे होणार. प्लीज बाई प्लीज, मला असलं काहीही नकोय घरात. तुम्ही घाबरत असाल ना डॅड ना, मी नाही घाबरत, कळलं? आणि मी शेवटचं सांगते, मी काहीही करणार नाहीये. आणि हे मोदक बिदक ना मला नाही जमणार. हॉटेलमधून ऑर्डर करेन मी. ए, हॉटेलमधनं काय ऑर्डर करेन? नैवेद्य येतो, घरातच करावा लागतो. हो का? अच्छा, एक काम करा ना, तुम्ही करा ना 101 मोदक. हे बाई, काहीतरी काय? मला नाही जमणार 101 मोदक करायला. खायचं काम आहे का ते? आणि तुला सांगितलंय ना, तू कर. हे बाई, मला नाही जमणार आहे. हा संचिता, तुला जमेल, तू कर. माझ्यासाठी पण खायचं काम नाहीये. आणि मी शेवटचं सांगते, मी करणार नाहीये. तुम्हाला जो गोंधळ घालायचाय तो घाला. अगं, सुनेला करायला सांगितलेत ना मोदक. मम्मा, मोदक सूनच करणार. तू करणार ना मोदक? स्वानंदी करणार. पण डॅड काय म्हणाले? स्वानंदीला अजिबात त्रास द्यायचा नाही, पण त्रास दिलेला तेव्हाच कळेल जेव्हा तो दिसेल. राईट? काय करणार आहेस आता? मम्मा, स्वानंदीला असा त्रास द्यायचा ना की तो कोणाला दिसणारच नाही. हॅलो हॅलो, कोण बोलताय? मी कमळा. मी सावित्री. तुम्ही कोण? मी स्वानंदी. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते बघा, पोटाला लागलेलं माझ्या. ओळखलं का? मावशी, अहो तुम्ही खूप काळजी घेतली माझी आणि मला झाला डिस्चार्ज. मी तुमचे आभार मानायला आले होते, पण तुम्ही नव्हत्या तिथे, म्हणून नंबर घेऊन फोन केला तुम्हाला. तुम्ही खूप छान काळजी घेतलीत आमची. तुमच्यामुळं मी आणि माझं बाळ सुखरूप घरी आलो. हा, ठीक आहे, ठेवू.
जरा घाईत आहे. मावशी फोन नका ठेवू. मला ना तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. हॅलो हॅलो. फोन कट केला. आता तर स्विच ऑफच केलंय. मावशींनी असा अचानक का फोन स्विच ऑफ केला. आपण त्या हॉस्पिटलच्या बिलामधलं जमदाडे आडनाव आणि या मावशीचं आडनाव हा काही योगायोग नाहीये. नक्कीच अशी काहीतरी लिंक आहे जी जी मला सापडत नाहीये. नाही, मला शोधून काढायलाच पाहिजे. तुम्ही हो, आम्ही संचिताला घेऊन आले. मी ही जे काही वागली ते मला माहित नव्हतं, नाहीतर मी हिला तेव्हाच थांबवली असती. पण स्वानंदी, हिच्या वागण्यामुळे तू माझ्यावर राग धरू नकोस प्लीज. संचिता, अशी मक्खासारखी उभी काय आहेस? तोंड उघड आणि माफी माग मणी आणि स्वानंदीची. शालिनी मॅडम, माफी मागायची काहीच गरज नाहीये. आणि तसंही मणी सर घरी नाहीये, बाहेर गेले. हा, पण जे काही बी घडलं त्यात मणी सरांची काहीच चूक नव्हती. असो, डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलंय आणि मला कोणी घरकाम सांगितलेलं मणी सरांना नाही आवडत. बरोबर आहे मणीचं. मलाही नसतं आवडलं कोणी तुला ह्या अवस्थेत घर कामाला लावलं असतं तर. पण ही संचिता बेअक्कल. जाऊ दे, उद्या आपल्या घरी बाप्पा येणार आहे. मग घरातलं वातावरण प्रसन्न असायला हवं की नको? बरोबर आहे तुमचं. मीही बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघतीये. हो ना, आत्ताच गुरुजी येऊन गेले आणि म्हणालेत की घरात वाद भांडणं सगळी थांबवायची असतील तर घरातल्या सुनेने उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. पण मला या संचितासारख्या स्वार्थी आणि भांडखोर मुलीकडनं नैवेद्याचे मोदक बनवून नाही घ्यायचे. काय सांगावं, घरातली भांडणं अजून वाढतील. मी संचिताला तो मान कधीच देणार नाही. स्वानंदी, मला तो मान तुला द्यायचा आहे. तू करशी का 101 मोदक?